आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये अचानक एक झुरळ शिरल्याने महिला डब्यात एकच गोंधळ। सोशल मीडियावर कॉकरोच काहीही करू शकतं अशा कॅप्शनसह एक व्हिडिओ तुफान व्हायरल। झुरळ दिसताच महिलांची पळापळ झाली। एअर इंडियामध्ये नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश। मानखुर्द पोलिसांची मोठी कारवाई। 99 आरोपींना अटक। उत्तराखंडमध्ये छापा टाकून आरोपींसह कॉल सेंटरचा सेटअप जप्त। भाईंदरमध्ये स्वीट मार्ट, हॉटेल्स, ढाबे अशा विविध ठिकाणी एफडीएचे धाडसत्र। गुजरातहून आलेला 2.5 टन वजनाचा बनावट खवा आणि मावा मुंबईत लक्झरी बसेसमधून दाखल। एफडीएल अधिकाऱ्यांनी फाउंटन हॉटेलजवळ छापा टाकून हा साठा जप्त केला। अंबरनाथमध्ये पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मारहाण। जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। आठवड्याभर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते। अंबिवली स्टेशन परिसरात इराणी टोळीची भर रस्त्यात गुंडगिरी। कट मारण्याच्या किरकोळ वादातून रिक्षा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला भर रस्त्यात बेदम मारहाण केली। खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल। राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या बैठकीत कल्याणीनगर ते पुणे विमानतळ मेट्रो मार्गाला तत्वतः मंजुरी। सुधारित आराखडा लवकर तयार करण्याचे आदेश। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व मेट्रो मार्ग विमानतळाशी जोडले जाणार। पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनाला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ। याआधी भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती। 7 गावांमधील 1216 हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार। पुण्यातील मामलेदार कचेरी परिसराला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा। कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी। सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेण्याचे आदेश। पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालिकेकडून 38 पथकांचं नियोजन। संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असताना आरोग्य सेवा पुरवण्यात येणार। 38 वैद्यकीय पथक 42 अँब्युलन्सद्वारे सेवा पुरवणार। आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस। मेहकरच्या वाघदेव नदी, मातोळ्यातील नळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली। रायपूर बाजारपेठेत पाणी शिरल्याने भाजीपाला विक्रेत्यांचं नुकसान। काही भागात मात्र पावसाची अद्याप प्रतीक्षा कायम। जळगावच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलीमीटरने उघडले। धरणातून 5368 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली। गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस। धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील किंचित वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फूट 5 इंचावर पोहोचली।